हिंदी सोडून पहिली दुसरीसाठी आजपासून सुधारित वेळापत्रक, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेकडून आदेश जारी। नाशिकमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, गंगापूर धरणामधून 3716 क्युसेक पाण्याचा विसर्ग, गोदाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। मुसळधार पावसानंतर तळ कोकणामधील नद्यांच्या पातळीमध्ये वाढ, सिंधुदुर्गला आज हवामान खात्याचा येलो अलर्ट। खासदार धैर्यशील माने बेळगाव सीमा प्रश्नी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धी पत्रक जारी, समितीमध्ये 7 जणांचा समावेश। राज्यामध्ये 24 तास वाळू वाहतुकीला मुभा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा, तर घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत दिली जाणार। सांगलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये आढळला महिला डॉक्टरचा मृतदेह, हाताच्या नसा कापून गाडीमध्ये आत्महत्या केल्याची माहिती, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची नीलम गोरे यांची मागणी। बीडच्या केज तालुक्यामध्ये जुन्या वादातून 4 जणांवर कोयता लोखंडी रॉडनं हल्ला, अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू, केज तालुक्यामध्ये पोलिसात गुन्हा दाखल। आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरी सज्ज, 5 लाख भाविक दाखल, पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7 किलोमीटर लांब।